हेलो एवरीवन गाइज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. MST CET PCM ग्रुपच्या स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तुम्ही ज्याची इथं वाट पाहत होते की MST CETची PCM ग्रुपची ॲन्सर की नेमकी कधी येणार आहे, तर तुमचे आता ते वाट पाहणं संपलेलं आहे. कारण की MST CET PCM ग्रुपची एक ऑफिशियल नोटिफिकेशन CET सेलने दिलेली आहे आणि ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे की आज म्हणजेच काय की 22 मेला CET PCM ग्रुपची ॲन्सर की इथं रिलीज होणार आहे. तर MST CET PCM ग्रुपची ॲन्सर की इथं रिलीज झालेली आहे. तुम्ही चेक करू शकता. तर चेक कसं करायचं थोडक्यात सांगतो आणि पुढे काय करायचं नेमकं तुम्हाला ते सांगतो. तर ॲन्सर की चेक करण्यासाठी आता तुम्ही एक्सायटेड इथं नक्की असाल, कारण की PCM ग्रुपचा तुम्हाला स्कोअर तुमचं इथं माहिती पडणार आहे. MST CETचा खूप इम्पॉर्टंट आहे. तर चेक करण्यासाठी सिंपल आहे. MST CETची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे व्हिडिओच्या. तिथं लिंकवरती जाऊन CETच्या वेबसाईटवरती जाऊन तिथं सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुमचं जे रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड असेल तो टाकायचा. तिथं टाकला की तिथं तुम्हाला एक ऑप्शन भेटते, ते म्हणजेच की पाहू शकता ऑब्जेक्शन ट्रॅकिंग म्हणून एक ऑप्शन भेटते. ओके, म्हणजेच ॲन्सर की असं तुम्हाला काय भेटणार आहे, ऑप्शन भेटणार आहे. म्हणजे पहा ऑब्जेक्शन ट्रॅकिंग असा ऑप्शन भेटणार आहे. याच्यावरती क्लिक केलं तुम्ही की तुमचा पूर्ण जो पेपर आहे, जो तुम्ही सोडवलेला आहे ॲक्च्युअलमध्ये PCMचा, तो तुमच्या समोर येणार. त्यापैकी कोणते ॲन्सर तुमचे करेक्ट आहेत, कोणते रॉंग आहेत ते तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. किती बरोबर आहेत, किती चुकलेले आहेत, म्हणजे एकूण तुम्ही PCM ग्रुपचा तुमचा स्कोअर तुम्ही कॅल्क्युलेट इथं करू शकता. तर तुमचा स्कोअर तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल किंवा करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहे. पुढे काय करायचं पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो. सिंपल आहे. तुम्ही जेव्हा PCM ग्रुपच्या त्या ॲन्सर की चेक करणार आहात, तर तुमचे काही ॲन्सर बरोबर असणार आहेत, काही चुकीचे असणार आहेत. जर तुम्हाला वाटलं की तुम्ही जे ॲन्सर बरोबर दिले आहेत पण CETने ते चुकीचे दिले आहेत तिथं तुमच्या ॲन्सर कीमध्ये, तर तुम्ही इथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. ओके, ग्रेव्हन्स सेंड करू शकता. तर ग्रेव्हन्स सेंड करण्यासाठी जी डेट आहे ती आहे 22 ते 24 मे. ओके, 22 मे ते 24 मे या तारखेदरम्यान तुम्ही ग्रेव्हन्स ऑब्जेक्शन घेऊ शकता की तुम्ही जे ॲन्सर बरोबर दिले आहेत पण CETने चुकीचे दिले आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर. ओके, आणि ॲन्सर कीची ग्रेव्हन्स सेंड करताना तुम्हाला ना एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा की 1000 रुपये पर क्वेश्चन इथं फी आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी, आणि ते नॉन रिफंडेबल आहे, वापस मिळणार नाही. ऑनलाईनच तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, तुम्हाला किती मार्क्स आहेत, ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे का, हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये इथं नक्की सांगा. आणि या व्हिडिओ पुढे शेअर नक्की करजा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला CETचे मार्क्स आलेले आहेत, तुमचे सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, CETचे मार्क्स आले आहेत, त्या मार्क्सवरती तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळणार किंवा तुमच्या मार्क्सवरून पर्सेंटेजवरून महाराष्ट्रामधले जे टॉप कॉलेजेस आहेत ते तुम्हाला पाहायचे असतील, तर एक फ्रीमधलं व्हॉट्सअप बोट आहे कॉलेज दोस्त म्हणून. त्या फ्रीमधल्या व्हॉट्सअप बोटवरती जाऊन तुम्ही सिम्पली तुमचे डेटनुसार, शिफ्टनुसार, एक्झामनुसार सिलेक्ट करून तुम्ही तुमचे पर्सेंटेल इथे एक्सपेक्टेड पाहू शकता. एक्सपेक्टेड पर्सेंटेल पाहू शकता. त्या व्हॉट्सअप बोर्डची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. त्याचबरोबर कॉलेजची लिस्टसुद्धा तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्रामधल्या टॉप कॉलेजेसच्या लिस्टची. एकदम फ्रीमध्ये व्हॉट्सअप बोर्ड आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळणार आहे तुम्हाला. जाऊन तुमचे पर्सेंटेल तुम्ही इथं प्रेडिक्ट नक्की करा फ्रीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.